नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा फटका. सरंबळमध्ये घरावर वीज कोसळली, नारळाचे झाड जळून खाक. पाण्यासाठी अमरचंद म्हात्रे यांचे पुन्हा उपोषण. खारेपाट भागात पाणी टंचाई गंभीर, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही. राजापूरमध्ये बॉक्साईट प्रकल्पावरून वातावरण तापलं. उत्खननाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, जनसुनावणी रद्द करण्याची जोरदार मागणी. आणि एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता. मोरबे धरणाची आयुक्तांकडून पाहणी. पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. कुडाळ तालुक्यातील सरंबळ, दुर्गवाड, धनगरवाडी येथे घरावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले. रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर आणि शेजारील नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत घरावरील पत्रे फुटून नुकसान झाले असून उत्पन्न देणारे नारळाचे झाड पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि सरपंच रावजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानाची पाहणी केली. तसेच कुडाळ तहसीलदारांना माहिती देत तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामा पूर्ण करण्यात आला असून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत जाहीर करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मंत्रीवाडी येथील रहिवासी अमरचंद म्हात्रे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा आज चौथा दिवस असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. गेल्या 25 मार्च रोजीही अमरचंद म्हात्रे यांनी पाणी प्रश्नासाठी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एका महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांना उपोषण मागे घ्यावं लागलं. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खारेपाट भागात पाण्याचा मुबलक साठा असतानाही नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलंय. पाणी चोरी, वितरणातील अनियमितता आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. सध्या अनेक गावांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असून टँकर व्यवस्थाही अपुरी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा अमरचंद म्हात्रे यांनी दिलाय. दरम्यान विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. मागच्या वेळेला म्हणजे 25 ते 28 मार्च दरम्यान मी उपोषणाला बसलो होतो. 4 दिवस बसलो होतो. तर मध्यंतरी पाणी प्रशासनानं बरीचशी विनंती केली मला की तुमच्या वयामानानुसार तुम्ही उपोषण मागे घ्या. म्हटलं वय महत्त्वाचं नाही, पाणी महत्त्वाचं आहे. तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 8 दिवसामध्ये पाणी देऊ. तर म्हटलं 8 नको, मी तुम्हाला 15 ते 20 दिवस देतो. मग त्याने 20 दिवस दिले. तर 20 दिवसानंतर तुम्हाला आम्ही खारेपाट विभागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित करू. परंतु 20 दिवस होऊन गेले, महिना होऊन गेला, 1.5 महिना होऊन गेला तरी काही त्यांनी ते शब्दाला जागले नाही. आम्ही स्मरण म्हणजे आठवण करून देण्यासाठी एक पत्र दिलं तरीसुद्धा त्यांनी काय त्याची दाद घेतली नाही. शेवटी मग मला या 28 तारखेपासून 8 तारखेपासून ते आज 3रा दिवस आहे. मला शेवटी हे उपोषणाला बसावं लागलं. पुन्हा त्यांनी विनंती केली मला की परवा येऊन की काका तुमच्या तब्येतीनुसार आम्ही 4 दिवसात करतो, पण तुम्ही तब्येतीनुसार तुम्ही उपोषण मागे घ्या. 4 दिवसानंतर आम्हाला 4 दिवस मुदत द्या. तर म्हटलं 4 दिवस कशाला, आम्ही तुला 15 दिवस देतो. 15 दिवस काय मी मरणार नाही, उपोषण सोडणार नाही, परंतु मी जगून राहील. तर ते 15 दिवसामध्ये कार्य करा असं म्हटलं. नंतर कुणी आलेलंच नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले. नाणार आणि सागवे गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. नाणार येथे सुमारे 144 हेक्टर तर सागवे गावात 120 हेक्टर परिसरात बॉक्साईट उत्खनन प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती आणि स्थानिक जनजीवन धोक्यात येईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
20 मे आणि 26 मे रोजी होणाऱ्या जनसुनावण्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जर जनसुनावणी रद्द झाली नाही तर ती उधळून लावू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। विशेष म्हणजे या प्रकल्पाविरोधात राजापूर पंचायत समितीने देखील ठराव मंजूर केला। दोन्ही शिवसेना पक्षांसह स्थानिक आमदार किरण सामंत यांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे। दरम्यान येत्या काही दिवसात या मुद्द्यावरून राजापूरमध्ये आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 2017 साली जे रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प आले ते जसे आम्ही उधळून लावली, त्यावेळची जनसुनावणी उधळून लावली, त्याचप्रमाणे आता जी 20 मे रोजी होणारी जनसुनावणी आहे ती येत्या 26 मे रोजी घेण्यात येणार आहे। तर ती हजारोच्या संख्येने आम्ही ग्रामस्थ आणि स्थानिक जनता एकत्र येऊन नक्कीच उधळून लावू। मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या जनतेच्या ह्याने ग्वाही देते आणि जी काय जनसुनावणी शासनाने याचा थाट घातला आहे, जो नाणारची जनसुनावणी आमच्या सागवे पंचकृषीमध्ये घालण्याचा थाट घातला आहे, तर नक्कीच आम्ही ते उधळून लावायचा प्रयत्न करू। बॉक्साईट प्रकल्पाला इथल्या नाणार कुंभवडे परिसरातील सगळ्या जनतेचा ठाम विरोध आहे। त्याची काही शास्त्रीय कारणं किंवा पर्यावरणविषयक कारणं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। नुसता भावनिक विरोध करून जमणार नाही, तर आपल्याला शास्त्रीय भूमिका विचारात घेणं आवश्यक आहे। कारण इथेच पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण बॉक्साईटचा जो स्तर आहे तो नैसर्गिक एक स्पंजसारखं काम करतो। पावसाचं पाणी शोषून घेणं आणि खालच्या पातळीमध्ये तो टिकवून ठेवणं हे जे काम आहे ते उत्खनन केल्यामुळे नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, पाण्याच्या बोरवेल्स वगैरे सगळ्या कोरड्या पडतील। तसंच इथल्या ज्या धुळीमुळे जे प्रदूषण होणार आहे, त्या धुळीमुळे प्रदूषण जे होईल त्या रासायनिक प्रकल्पामुळे, रासायनिक प्रक्रियेमुळे देखील पाणी दूषित होईल आणि पाणी दूषित झालं तर पिण्याचं पाणी देखील पिणं शक्य जनतेला होणार नाही। आणि त्याचबरोबर इथलं जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, ते ध्वनी प्रदूषण इतकं रात्रंदिवस अहोरात्र ही बॉक्साईटचं प्रकल्पाचं काम चालू राहण्यामुळे मोठे जे स्फोट होणार आहेत किंवा मोठे ब्लास्टिंग होणार आहे, त्यामुळे इथल्या जनतेला देखील राहणं अशक्य होणार आहे आणि पर्यायाने त्या धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार किंवा कॅन्सरसारखे आजार आणि अत्यंत महाभयानक आजार इथे होतील आणि इथली जनता देखील त्यामुळे हतबल होईल। त्यामुळे या प्रकल्पाला या इथल्या जनतेचा ठाम विरोध आहे। या जनतेला शाश्वत विकास पाहिजे आहे। शाश्वत विकास असेल तर इथल्या जनता स्वागत करायला तयार आहे, पण विनाशकारी प्रकल्पाला इथला ठाम विरोध आहे आणि म्हणून ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी केली। यावर्षी एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि पावसाला उशीर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन त्यांनी केले। आयुक्तांनी मोरबे धरणातील जलसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करत संपूर्ण प्रकल्प क्षेत्राचा दौरा केला। यावेळी धरण परिसरातील जमिनीचे सीमांकन आणि मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच आवश्यक ठिकाणी कुंपण उभारण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या। सध्या धरणात सुमारे 85 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। मात्र यंदा पर्जन्यमान 6 ते 8% कमी राहण्याची शक्यता असल्याने भविष्यात पाणीपुरवठा नियोजनाबाबत निर्णय घ्यावे लागतील असे आयुक्तांनी स्पष्ट केले। दरम्यान धरण परिसरात काही ठिकाणी खासगी बांधकामे आढळल्याने हद्द तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। पर्यावरण संवर्धनासाठी देशी वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिमांवर देखील भर देण्यात आला आहे। सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबईच्या मोरबे धरण आपण पाणी पुरवठा होतो। यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं इव्हॅपोरेशन, हीट वेव्ह पण खूप मोठे आहेत आणि तशाच प्रमाणे आपल्याला अल निनोच्या परिणामामुळे पर्जन्यमान सुद्धा कमी आहे आणि काल परवाच्या बातमीनुसार पर्जन्यमान पुन्हा उशिरा पण सुरू होणार आहे। हा एक हेतू होता की नेमकं पाण्याची काय स्थिती आहे हे बघणे आणि दुसरा जो आहे की धरणाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाजगी बांधकामं सुद्धा ठिकठिकाणी यायला लागलेली आहेत। जरी ती बहुतांश बांधकामं ही सर्व क्षेत्राच्या बाहेर असली तरीही त्याचाही धोका भविष्य काळामध्ये धरणाच्या पाण्याला होऊ शकतो। त्यामुळे मी आज पूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून आता जवळजवळ आपण 12-12:30 वाजलेत, तर धरणाच्या दोन्ही बाजू, एक बाजूने जवळजवळ आपण 11 किलोमीटर आहे, दुसऱ्या बाजूने जवळजवळ आपण 7-7.5 किलोमीटर आहे, उंबरनेवाडी, पिरकटवाडी आणि त्या बाजूने पण आपण आंबेवाडीपर्यंत पूर्ण परिसर आज बघितला आणि याच्यामध्ये एक लक्षात आलं की ठिकठिकाणी जो काही आपल्याला अडचणी दिसतात, तर त्याच्यामुळे मी आज माझ्याबरोबर सर्व अधिकारी होते। सर्वप्रथम तर आपण मोजणी करून घेण्याच्या सूचना दिल्यात, एक टोटल स्टेशन सर्वे आणि पूर्ण आपल्या बाउंड्री जिथे जिथे आपल्याला भविष्यामध्ये धोका दिसतो की इथे अतिक्रमण होऊ शकतात, बांधकामं होऊ शकतात, तिथे मी कंपाऊंड वॉल टाकण्याच्या सूचना दिल्यात। आणि आणखीन एक बाब निदर्शनास आली की जी पिरकटवाडी
उंबरनेवाडी आणि अजून 2 आहे. जवळजवळ 96 घरं हे तिथे अजूनही आपल्याला पुनर्वसित झाले नाही. ज्यावेळेस धरण बांधलं त्यावेळेस 16च घरं होती, पण आज 96 झाली. तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे जे नागरी समस्या आहेत, तिथं पिण्याचं पाणी आहे, वीज आहे, त्यांना दवाखानाचा भाग आहे आणि जाण्या येण्याचा मुख्यत्वे रस्ते हा सगळा वन विभागाच्या क्षेत्रामधून जातो. तर त्यामुळे त्यांच्याबाबतही ज्यावेळेस पुनर्वसनाचा मुद्दा आलेला होता, तर खालच्या क्षेत्रामध्ये पुनर्वसन करता येईल का, हाही बाब मी तपासायला सांगितली आणि त्याही बाबत आम्ही महानगरपालिकेपुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी सेक्टर 14 येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक 50 बेड्स डायलिसिस सेंटरची पाहणी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी केली. एकाच छताखाली 50 डायलिसिस बेड्स उपलब्ध असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महानगरपालिका स्तरावरील डायलिसिस सेंटर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. किडनी विकारग्रस्त रुग्णांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसिस करावे लागते. प्रत्येक डायलिसिससाठी हजारो रुपयांचा खर्च होत असल्याने अनेक रुग्ण आर्थिक अडचणीत सापडतात. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून गरजूंसाठी मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आयुक्तांनी ही सुविधेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच NCD अभियानांतर्गत 30 वर्षाखालील नागरिकांची तपासणी करून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे लवकर निदान करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. नगरपालिकेकडून विविध रुग्णालयांमध्ये एकूण 85 डायलिसिस बेड्स उपलब्ध करून देण्यात आले असून जानेवारीपासून सुरू झालेल्या या सेंटरचा लाभ आतापर्यंत 1000हून अधिक रुग्णांनी घेतला आहे. समाजामध्ये जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे, असंसर्गजन्य, त्याच्यामध्ये डायबिटीजचे होणारे कुठले आरोग्यावर होणारे परिणाम आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या नागरिकांना डायलिसिसची आता सुविधा लागते. आठवड्यातून 3-3 सायकल घ्यावे लागतात. आर्थिक खर्चिक बाब आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेने ही बाब विचारात घेऊन एका छताखाली एक 50 बेड आणि बाकीचे वाशी, ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर ह्या ठिकाणी सुद्धा आपण 10-10, 15-15 बेडच्या फॅसिलिटी आपण तिथे ठेवलेल्या आहेत. त्याही पूर्णपणे क्षमतेने वापरले जातात. आणि इथे सुद्धा वाशीमध्ये आणखीन जे आमचं हॉस्पिटल आहे नागरिक तिथे पण आणि या बाजूला सुद्धा 50 बेड अशा दोन्ही ठिकाणी म्हणून जवळजवळ आपण जसं 85 बेडच आपण केले. याचा निश्चितपणे फायदा नागरिकांना होत आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं मी नवी मुंबईतील नागरिकांना पूर्ण आव्हान करणार आहे. बाजार गेल्यानंतर याचा निश्चितपणे खर्च एका सायकलसाठी 3 ते 3.5 रुपये लागतो. आपण इथं विनामूल्य करतो. MPJY मध्ये महानगरपालिकेला जेवढे कागदपत्र मिळतात त्याचा आपण लाभ घेतो, परंतु महानगरपालिकेमार्फत ही पूर्णतः सेवा नागरिकांसाठी रुग्णांसाठी ही मोफत आहे. मी या आपल्या मार्फत सर्वांना आव्हान करतो की या सेवेचा आपण फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेने ही नागरिकांसाठी दिलेली सुविधा निश्चितपणे तिचा उपभोग घेतला तर महानगरपालिकेलाही त्याचं श्रेय हे निश्चितपणे मिळेल. श्रेय मिळण्यापेक्षा मी पुढे म्हणेल की नागरिकांसाठी आजची जी गरज आहे त्याचा आपण हे आहे तो जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा एवढं मी आपल्या मार्फत आव्हान करतो. कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा मिऱ्या नागपूर महामार्ग अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. विशेषतः रत्नागिरी ते कोल्हापूर या टप्प्यात अनेक कामे अपूर्ण असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शासनाकडून 31 मे 2026 पर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र मुदत जवळ येऊनही प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद असल्याचं चित्र दिसत आहे. प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने हा महामार्ग उभारला जात असला तरी अनेक ठिकाणी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पादचारी उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, ड्रेनेज व्यवस्था आणि संरक्षण भिंत अशी अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने कामांना गती द्यावी अशी मागणी आता जोर धरते आहे. कोकणातील प्रस्तावित रिफायनरी आणि खनिकर्म प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजप आमदार प्रमोद जठार यांनी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत कोकणातील पर्यटन आणि पर्यावरण जपण्यावर भर दिलाय. कोकण हे पर्यटन प्रधान क्षेत्र आहे. अशा मोठ्या औद्योगिक आणि खनिकर्म प्रकल्पांमुळे येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकल्प होऊ नयेत अशी भूमिका प्रमोद जठार यांनी मांडली आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे जे प्रकल्प आहेत ते पर्यावरणपूरक असावे या मताचे मी 100% आहे. बॉक्साईटचा जो काही प्रकल्प आहे त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे का? बॉक्साईटच्या खाणीचं काम आणि रिफायनरीचं काम याची तुलनाच होऊ शकत नाही.
कारण खाणीमध्ये ते उकरून ते सगळं घेऊन मटेरियल लोक निघून जाणार आहे, खड्डे शिल्लक राहणार आहेत, म्हणून लोक विरोध करत आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. रिफायनरीमध्ये असला प्रकार नव्हता. रिफायनरी म्हणून बाळानो, तुमच्या माध्यमातून तो प्रकल्प होईल का मला माहीत नाही. तो आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू घेऊन गेले. मी जाऊन बघून आलो. त्यांनी जागा दिली, जोरदार काम चालू आहे. 2-4 लाख पोरांना रोजगार देणार. त्याने त्यांचं काम बळकट केलं. आम्ही पळवून लावला. अरे म्हणून आता तुमच्या माध्यमातून सांग, रिफायनरीचा प्रकल्प लोकांना अजूनही व्यवस्थित कळला नाही असं मला वाटतं. एवढा प्रचंड रोजगार देणारा, समुद्राचा उपयोग होणारा, समोर आपल्याकडे क्रूड ऑइल असणारा, झालं नाही. पण बॉक्साईड होतंय त्याचं काय? मी सांगितलं ना ताई तुला. आता लोकांचा विरोध असेल तो सरकार त्याची दखल नक्कीच घेईल. इथले आमदार घेतील, मंत्री स्थानिक घेतील. आमदारांनी राजापूरच्या त्याला विरोध केलाय. मग काय बरोबर केलं असेल. मी त्यांची माहिती घेतो. माझं तर म्हणणं तेच आहे, जर अशा प्रकारचे खनिकर्माचे उद्योग या पर्यटनाच्या जिल्ह्यात होऊ नयेत असं माझा आग्रह आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, खेड आणि लोटे परिसरातील अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. सध्या सुट्ट्यांचा हंगाम, पर्यटकांची वाढती गर्दी आणि चाकरमान्यांची मोठी ये-जा यामुळे सीएनजीवरील ताण प्रचंड वाढलाय. अनेक ठिकाणी वाहन चालकांना गॅस भरण्यासाठी 1 ते 2 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा चालकांना बसत आहे. दिवसातील महत्त्वाच्या वेळा रांगेत वाया घालवत असल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची व्यथा रिक्षा चालकांनी मांडली आहे. गॅससाठी रांगेत उभं राहून अर्धा दिवस जातो, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, अशी प्रतिक्रिया रिक्षा चालकांकडून व्यक्त होते. जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या वाढत असताना पंपांची संख्या मात्र अपुरी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तातडीने नवीन सीएनजी पंप सुरू करावेत आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरतीये. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाभिमुख उपक्रमांमधून वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर संदीप बाजीराव भोसले यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. दिल्ली येथील द ललित हॉटेलमध्ये आयोजित भव्य समारंभात हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. बँकिंग, फायनान्स आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विद्यापीठाने त्यांचा गौरव केला. डॉक्टर भोसले यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि समाजहिताच्या कामामुळे विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर संदीप भोसले यांच्या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. दरम्यान तुफान 24 तास न्यूज परिवारासह विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. खेड तालुक्यातील सुखदर गावातील मराठवाडी येथे साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या निमित्ताने 13 मे पासून 3 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ओम साई नवतरुण मराठा विकास मंडळाच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्ण केलं आहे. उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात येणार आहे. बुधवारी मूर्ती आगमन सोहळा पार पडणार असून गुरुवारी मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तर शुक्रवारी साई भंडारा आणि भव्य पालखी मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. यानंतर हरिभक्तपरायण बाळासाहेब फणसे बाबा यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदासभाई कदम, मंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.